आजचा आपला होपोनोपोनो 30 डेज चॅलेंजचा 19वा दिवस आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे की वजन कमी करण्यासाठी होपोनोपोनो कसं काम करतं. म्हणजे तुम्ही म्हणताल की ह्यानी वजनही कमी होतं का? हो. होपोनोपोनो या प्रार्थनेने तुम्ही वजनसुद्धा कमी करू शकता, तुम्ही तुमचा डाएटसुद्धा वेळेत फॉलो करू शकता आणि तुम्ही खूप सुंदर दिसू शकता. चला तर पाहूयात होपोनोपोनो कसं काम करतं. पण त्याच्या आधी ज्यांनी कोणी माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, त्यांनी माझं चॅनल ताबडतोब सबस्क्राईब करा आणि याच्या आधीचे व्हिडिओ पहाच आणि इथून पुढच्याही माझ्या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा. चला तर बघूयात होपोनोपोनो कसं काम करतं वजन कमी करण्यासाठी. बरं, ज्यांना कोणाला वजन कमी करायचंय, वजन कमी करण्यासाठी 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे डाएट, दुसरं म्हणजे व्यायाम आणि तिसरं म्हणजे या दोन्ही गोष्टी करण्यासाठी इच्छाशक्ती. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या ओळखीचे असे बरेच लोकं असतील किंवा तुम्ही स्वतः खूप असं ठरवता की मला वजन कमी करायचंय, मग मी आता आजपासून किंवा उद्यापासून मी जिमला जाणार. आणि किती वेळा असं होतं की जिमला गेल्यानंतर तुम्ही 8 दिवस जिमला जाता आणि नंतर कंटाळा करता. कारण काहीही असो कंटाळ्याचं, पण कंटाळा करता. जात नाही. मग अंगदुखी असेल किंवा बोर होतं, करवत नाही, ह्या सगळ्या गोष्टी. आणि डाएट तर हा असा विषय आहे की तुम्ही कितीही ठरवा की मी आजपासून रात्रीचं जेवण खाणार नाही किंवा मी एक टाईमचं जेवण स्किप करेल किंवा मी सकाळचा नाश्ता घेणार नाही. मी एकच टाईम खाईल, मी लिक्विड डाएट घेईल, मी फक्त फ्रुट्स खाईल, मी ड्राय फ्रुट्स खाईल. पण खरंच हे शक्य होतं का? आणि खूप सारे असे आपले प्रेक्षक वर्ग आहे की ज्यांना जिमची भरमसाठ फीसुद्धा भरणं शक्य नाही होत. बरोबर आहे? मग अशा वेळेस होपोनोपोनो कसं काम करतं? तर सगळ्यात आधी होपोनोपोनो तुमच्या इच्छाशक्तीवर काम करतं. हो, बरोबर ऐकलं. तुमची इच्छाशक्ती प्रबळ करण्याचं काम होपोनोपोनो करतं. मग विचार करा, जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ केली होपोनोपोनो प्रार्थनेने, तर तुमच्यासाठी डाएट करणं किती सोपं होईल? व्यायाम करणं किती सोपं होईल? त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एका पेजवर लिहायचं आहे की तुमचं आत्ता किती वजन आहे, तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे आणि किती ड्युरेशनमध्ये ते कमी करायचं आहे. ठीक आहे. आणि मग नंतर नेहमीप्रमाणे आपल्याला बसायला 10 मिनिटाची जागा, स्वतःला 10 मिनिटाचा वेळ. मग पेजवर जे तुम्ही लिहिलेलं आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी युनिव्हर्सला थँक्यू बोलायचं. आता युनिव्हर्सला काय थँक्यू बोलायचं की ऑलरेडी तुम्ही पाहिजे तेवढं वजन कमी केलेलं आहे, तुम्ही आकारात आलेला आहात, तुम्ही डाएट वेळेत फॉलो करताय, तुम्ही जिमला वेळेत जाताय किंवा तुम्ही व्यायाम घरच्या घरी करताय. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही करत आहात, तुम्ही ते अचीव्ह केले, म्हणून युनिव्हर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचं. तर तुम्ही असं बोलायचं की हे युनिव्हर्स, थँक्यू की मी माझं डाएट वेळेत पालन करतोय, मी वेळेत व्यायामाला जातोय, मी व्यायाम करून डाएट करून माझं 20 किलो वजन कमी केलेलं आहे, मी आकारात आलेली आहे, मी सुंदर दिसायला लागलेली आहे, मला व्यायाम करणं आणि डाएट करणं अगदी सहज सोपं झालेलं आहे. थँक्यू युनिव्हर्स, मी खूप सुंदर आहे. तुम्ही बघा, ही प्रार्थना बोलल्यानंतर तुम्हाला 21 वेळा होपोनोपोनो करायचं आहे. ज्याला 108 वेळा करायचं आहे तो करू शकतो. 108 वेळा केलं तर उत्तमच आहे. पण 21 वेळा तुम्ही संध्याकाळच्या वेळेला करू शकता की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आता हे करत असताना ऑलरेडी तुम्ही अचीव्ह केलेलं आहे वजन कमी केलेलं. ऑलरेडी तुम्ही खूप सुंदर झालेला आहात. तुम्ही डाएट फॉलो करत आहात. तुम्ही व्यायाम करत आहात. हा आनंद आतून आला पाहिजे, ती फ्रिक्वेन्सी युनिव्हर्सला गेली पाहिजे, तो आनंद युनिव्हर्सला पोहोचला पाहिजे. तेव्हा जाऊन बघा की युनिव्हर्स तुमची जी इच्छाशक्ती आहे ती अजून प्रबळ करेल. आणि इच्छाशक्ती तुमची प्रबळ झाली की ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक काम करायला लागतात. तुमचं ऑटोमॅटिक मन त्या गोष्टीकडे वळतं की मला काय खायचं आहे, कसं व्यायाम करायचं आहे, किती वेळाचा व्यायाम करायचा आहे. आणि एकदा का तुमच्या मेंदूने, बुद्धीने, मनाने ठरवलं की हो मी वजन कमी करतच आहे, माझं होतच आहे, तर कुठलीच शक्ती तुम्हाला अडवू शकत नाही वजन कमी करण्यासाठी. हा खूप खूप प्रभावी रेमेडी आहे. खूप लोकांनी केलेली आहे आणि याचे रिझल्ट इतके भन्नाट आहेत. तुम्ही करून बघा. तुम्हाला 100% याचा रिझल्ट भेटेल, 100%. आणि मला कमेंट करून सांगा की कुणी होपोनोपोनोद्वारे वजन कमी करण्याचा निश्चय केलेला आहे, कुणाला फायदा झालेला आहे. नक्की ट्राय करा.
मला कमेंट करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.